नमस्कार, मी श्रीधर कुलकर्णी। आज आपल्याला शेअर मार्केटमध्ये काय घडामोडी घडल्या या संदर्भात थोडक्यात माहिती सांगणार आहे। आज सकाळी मार्केट सुरू झाल्यापासून तेजी होती आणि दिवसभर तेजी टिकून होती। मार्केट संपताना सेन्सेक्स 204 पॉईंटनी वाढून 76,811 वर बंद झालेला आहे। निफ्टी 76 पॉईंटनी वाढून 23,399 वर बंद झालेले आहे। आजच्या कामकाजामध्ये बीएसई रिअलिटी इंडेक्स 2.15%, बीएसई कंझ्युमर गुड्स इंडेक्स 2.05%, बीएसई कंझ्युमर ड्युरेबल इंडेक्स 2.01% वर आहेत। मिड कॅप आणि स्मॉल कॅप मध्ये तेजी सुरूच असून बीएसई मिड कॅप इंडेक्स 0.79% तर बीएसई स्मॉल कॅप इंडेक्स 0.89% वर आहेत। आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। श्रीराम फायनान्स 4.57%, एचडीएफसी लाईफ 3.63%, डिविज लॅब 3.17%, महिंद्रा अँड महिंद्रा 2.66% अशी वाढ आहे। आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। हिंदुस्तान युनिलिव्हर 1.63%, ॲक्सिस बँक 1.12%, ब्रिटानिया 1.10%, आयसीआयसीआय बँक 1.09% अशी घसरण आहे। आज एफआयआयने 3,033 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे। देशीय वित्तीय संस्थांनी 554 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे। धन्यवाद।